आता काय सारवण करावीस काय? होय सारवतो. बघा मग रोज सारवाय जातीस. होय. बघा आज आमच्या डाळीचे बरं झालं बाई. माझं सारवण तरी झालं. हे जुन्या पद्धतीची भीती आता कोण सारवीत नाही. सिमेंटाचं सगळं आले त्याच्यामुळं आपलं थोडं थोडं करत्यात नाही. आपलं परश्या पुसल्या की झालं. आणि आता कामगार बी मिळत नाही भीती सारवाय. असं हे पसारा घाण पडलेला असते पावसामुळं. आता लई पडले बघा इकडं. आमच्या तरी माळं भरल्यात. मग आता सकाळच्या 2 घरच का 2 खोऱ्या झाडून आणि सारवून काढायला. दररोज जाते जाता तू? रोज जाते. होय. हां हां असं नाही घे आपलं चालते जवळ करायचं. नंतर काय करायचं सगळं होय तसं. पोतीरं मारा लागते. आताच्या कोणाला पोतीरं ठावं नाहीत काहीच आता. मग पोतीरं ठावं नाहीत. हे असं पोतीरं करायचं. हे असं सारवून स्वच्छ वास सुटलाय चिडूचा. आता एवढं मस्तपैकी सारवण वाटते. सारले की या घरात गरम होईत नाही. सारवानांच्या घरात नाही. तसं सिमेंटाच्या घरात नाही लई गरम होते. सगळं मातीचंच घर पाहिजे. होय मातीचंच घर पाहिजे. खापरी पाहिजे घराला. मग शांत होते घर. नाहीतर हे काय खरं नाही. आता ही खोली होईत आली आता. आता इकडे जरासं फिरलं. इथनं बी अर्धी घेतली ना. हां हां हे शिस्तीन चढते ह्याच्यावर. म्हणजे तुझ्या हाताला गावते म्हणून ते मी दिले तुला. असं शिस्तीन चढ. इकडनं होय तसं हे बघ. इकडं बघ हे करून ह्या बाजून जरासं घे बाई. इकडं माझ्याकडे बघ दाखवतो तुला. आणि वर धर ह्याला पाकाड्याला धरायचं वर. होय तसं धरलं का नाही की मग येते. होय तसं सारवायचं असतं. सारवण काम स्वच्छ करते. आतल्या पाकाड्यातली सुद्धा माती घाण सगळं काढते. स्वच्छता धंदा स्वच्छ आहे लताचा. मग म्हणून माणसं बोलवतात. मग बोलवतील. होय असं सगळं स्वच्छ करते लताला. मागणी जास्त आहे करत जायला माणसं कोण नाही. सारवानाला लता गीताला बोलवायची होती. गीता येते घर सारवाय म्हटल्यावर नाही म्हणते. नाही म्हणते तिला झेप नाही बाई म्हणते. तुला जायचं तर जा. होय आणि सारेव आणि सारं मग मला काय बोलवू नकोस. होय पडलो बिडलो तर होय बाई.